नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवसाविषयी बोलणार आहोत। तो दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी। या दिवशी केलेले काही छोटेसे उपाय आपलं भाग्य उजवतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात आणि जीवनात आनंद आणतात। आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त एक साधा दिवा लावायचा उपाय, पण त्यामागचं रहस्य खूप मोठं आहे। नरक चतुर्दशीचा अर्थ आणि त्याची कथा काय आहे, चला आपण ते पाहूया। आपल्या धर्मग्रंथांनुसार नरक चतुर्दशी हा दिवस भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांच्या कृपेचा दिवस आहे। असं म्हणतात की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा संहार केला आणि सर्वांना भीतीमुक्त केलं। म्हणूनच या दिवशी आपल्याला अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करायचा असतो। नरक चतुर्दशी म्हणजे काय, चला ते पाहून घ्या। नरक म्हणजे अंधार, दुःख, संकट आणि चतुर्दशी म्हणजे चतुर्दश तिथी, दिवाळीच्या आधीचा दिवस। या दिवशी केलेले छोटेसे पूजन, दिवे लावणे, अभ्यंग स्नान करणे हे सगळं शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी असतं। सकाळी एक दिवा का लावावा? आता प्रश्न असा का? आपल्याला घरात दिवे लावणे म्हणजेच सूर्यदेवतेचे आवाहन करणे। हा दिवा आपल्यातील अंधार दूर करतो, म्हणजे नकारात्मक विचार, वाईट नजर, घरातील वाद, अशांतता दूर करते। नरक चतुर्दशीच्या सकाळी जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा आपल्यावर लक्ष्मी आणि यमराज दोघांची कृपा होते। यमराजाच्या पूजनाने अकाल मृत्यू टळतो आणि लक्ष्मीपूजनाचे घरात संपत्ती आणि शांतता येते। दिवा लावण्याची योग्य पद्धत काय आहे, चला ते जाणून घेऊया। दिवा लावण्याची वेळ: सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून दिवा लावा। दिव्याचा प्रकार: तांब्याच्या किंवा पितळेचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो। तेल कोणतं वापरावं, तर त्या ठिकाणी तिळाचं तेल वापरावं। किती वाती लावाव्यात, तर फक्त एक वात पुरेशी आहे। कोणत्या दिशेला लावावं, तर हा दिवा घराच्या पूर्वेकडे तोंड करून लावावा। कोणत्या ठिकाणी लावावा? पोस्टरमध्ये दाखवल्याप्रमाणे तांदळाच्या ताटात दिवा ठेवा। लक्षात ठेवा, दिवा लावताना मनात एकच प्रार्थना करा, हे देव, माझ्या घरात सदैव प्रकाश राहो, अंधार, दुःख आणि संकट यांचा नाश होवो। या उपायाचे काय परिणाम होतील, चला तर पाहूया। या उपायाने अद्भुत परिणाम मिळतात। तर ते कोणते? शत्रू तुमच्याकडे येऊन माफी मागतो, घरातील वाद शांत होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येत नाही। आणि अनेक अनुभवी लोक सांगतात की हा उपाय त्यांनी केला आणि काही दिवसांतच त्यांची परिस्थिती बदलली। कधीकधी आपल्या जीवनातील अडचणी कर्मफलामुळे येतात, पण हा दिवा त्या अडथळ्यांना कमी करण्याचं साधन ठरतो। या मागील जे काही आध्यात्मिक स्पष्टीकरण आहे ते आपण पाहूया। हा दिवा म्हणजे फक्त तेल आणि वात नाही, तो म्हणजे आपला विश्वास, आपली श्रद्धा आणि आपल्यातील सकारात्मकता। जेव्हा आपण तो दिवा लावतो तेव्हा आपल्या मनात प्रकाश पसरतो। हा प्रकाश म्हणजे सत्संकल्प किंवा आपलं चांगलं करू, कोणाचं वाईट नको विचार। नरक चतुर्दशी म्हणजे
फक्त पूजा नाही, तर आत्मशुद्धीचा दिवस आहे. या दिवशी आपण आपली चूक मान्य करून मनात क्षमा मागावी. तर कर्म हलकं होतं आणि नवं आयुष्य सुरू होतं. शेवटचा मंत्र आणि निष्कर्ष काय आहे, चला तर ते पुढच्या पाहूया आपण. शेवटी दिवा लावताना हा छोटासा मंत्र म्हणा. दीप ज्योतिः परब्रह्म, दीप ज्योती जनार्दनः, दीपो हरतु मे पापम, संध्याम दीप नमोस्तुते. म्हणजे दिव्याच्या ज्योतीत परमेश्वराचा वास असतो. ती ज्योत माझं सर्व पाप, संकट आणि अंधार दूर करो. मित्रांनो, या नरक चतुर्दशीला आपणही हा एक दिवा लावा आणि घरभर प्रकाश, शांती आणि सुख नांदो. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही पवित्र गोष्ट आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. जय श्री कृष्ण, जय लक्ष्मी माता. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवंत तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी आणो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.